एक महत्त्वाची बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आव्हाड हे विधानसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी आक्रमक भूमिका आव्हाड यांनी घेतली। धनंजय मुंडेंचं नाव न घेता आव्हाड यांनी ही मागणी त्या ठिकाणी केली आहे। संतोष देशमुख यांच्या मुलांची शपथ, त्या मंत्र्याला बाहेर काढा असं थेट आव्हाड यावेळी म्हणाले। आपण पाहतोय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खरं तर धनंजय मुंडे यांच्यावर काही प्रश्न उपस्थित केले जातात। त्यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांचा या संपूर्ण प्रकरणामध्ये सहभाग असल्याचाही आरोप होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे त्यांची पाठराखण करण्यात येत असल्याचा सुद्धा आरोप होतोय आणि या सगळ्या प्रकरणावर आता आव्हाड आक्रमक झाल्याचं दिसतंय। आका कोण आहे आपल्याला माहिती आहे, हे सगळं कोण करतं हे पण मला माहिती आहे। तोच जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशी अपेक्षा करता हो तुम्ही? काय चौकशी होणार आहे? त्याच्याकडे चौकशीची अपेक्षा करतो का कुठल्या तर अधिकाऱ्याच्या, तुमच्या बाजूला बसलेल्या सहकार्याच्या? साहेब, खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोरांची शपथ आहे तुम्हाला, त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा आणि बघा चौकशी कशी होते ते। त्या रिटायर्ड जज चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते ते। साहेब, असं नाही चालणार हो। एक बाई विधवा झाली, एक आपली बहीण, लाडकी बहीण, तिचं कुंकू पुसलं गेलंय,